साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे यांच्या नेतृत्वाखाली आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांचा नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला। अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य आणि सेफ्टी किट यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी आपल्या भाषणामधनं अनेक विषयांवरती स्पष्टीकरण दिले। हे सिंचन क्षेत्र कसं बदललं पाहिजे। मला आठवतं की नारायणराव योजनेमध्ये अत्यंत बहादर माणूस, मी आणि भाऊसाहेबने जालन्याची वॉटर ग्रीड तयारी केली, ती कुठून तरी नारायणरावने पाहिली। आता तुम्ही जालन्याला कशी घेता म्हणे, आमचं बदनापूर त्यात घातलं पाहिजे। म्हणून नारायणराव घाला ना, आमचं काय म्हणणं, बिलकुल तुम्ही आम्ही लोकांसाठी करतो। आणि नारायणरावच्या आग्रहाखातर आम्ही गुलाबराव पाटलाला भेटलो, सांगितलं ठीक आहे, ते म्हणतात आमदार साहेब तर घ्या त्यांची पण। आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या नेतृत्वामध्ये बदनापूर आणि जालना या मतदारसंघातलं एकही गाव वॉटर ग्रीडला वाडी ताना आम्ही या ठिकाणी जोडणार आहोत। गावागावात पाणी, गोदावरीचं जायकवाडीचं धरणाचं पाणी नारायणराव यांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत। अत्यंत महत्त्वाची योजना, आम्ही या तत्वाचा त्याला मान्यता मिळाली। अंतिम DPR सादर होईल, त्यानंतर आम्ही दोघंही कामाला लागू। जालना, बदनापूर, अंबड या भागाला पूर्णतः वॉटर ग्रीडचं पाणी मिळेल या संदर्भात निश्चितपणे नारायणरावच्या वतीनं, माझ्या वतीनं तुम्हाला आम्ही शब्द या ठिकाणी देतो। नारायणराव सिंचनाचा विषय, ब्रह्मगमन टप्पा क्रमांक 5 तुमच्या भागामध्ये, काही भागामध्ये आंदोलन झालं, तुम्ही तो प्रयत्नही केला, माननीय मुख्यमंत्र्यांकडून काही GR काढले, पण आपण एकत्रपणे लढून नारायणराव अण्णा की टप्पा क्रमांक 5 ब्रह्मगमन हा निश्चितपणे आमच्या जालना जिल्ह्याला मिळाला पाहिजे। विशेषतः बदनापूर आणि जालना भागातल्या लोकांना त्याचा पूर्णपणे फायदा झालेला आहे। जवळपास तिकडनं करमाडच्या पुढे आलेले जिकडे आता बदनापूर पर्यंत जोडलेला आहे, हा रहदारीचा रस्ता आहे। लगतच समृद्धी महामार्ग झाल्यामुळं हा रस्ता जो रहदारीचा झाला बदनापूरला, खरं तर अण्णा आमदार असताना अण्णांनी बायपास मंजूर केला होता अण्णा, परंतु काही कारणास्तव तो बायपास रखडला, तर बदनापूरला एक वळण रस्ता करावा। आणि दुसरी गोष्ट ही ट्रॉफिक थांबवासाठी आणि जे रोडवर अपघात होतात, तो अपघात झाल्यामुळं इकडं नूर हॉस्पिटल आहे, नंतर जालना आहे, म्हणून माझी अशी विनंती आहे की आरोग्य खाते आपल्याकडे असल्यामुळं बदनापूरला जालन्याच्या धर्तीवर एक ट्रामा केअर सेंटर मंजूर करावं, म्हणजे उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा हे बदनापूर तालुक्याला मिळतील, ही एक मागणी आहे। त्याचबरोबर दुसरी चौथी अशी आमची मागणी, स्थानक झालं, सन्माननीय नारायणराव कुचे साहेबांनी प्रयत्न केला, मी केला, आपणही प्रयत्न केला, व देवकर रावते मंत्री होते, त्याच्यानंतर अनेक मंत्री झाले, परंतु आदरणीय मुख्यमंत्री महोदयाकडे जेव्हा खातं आलं तेव्हा बस स्थानक मंजूर झालं, बस स्थानकचा प्रश्न मिटला। परंतु आमचा हा तालुका हा मोसंबी उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो, इथं आंबा आणि मोसंबीचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, जसं कॉटन असेल की तूर असेल, हे जे हंगामी पिके घेतल्या जातात। त्याचबरोबर मोसंबी उत्पादक तालुका असल्यामुळं इथंच परभणी कृषी विज्ञान विद्यापीठाचं उपकेंद्र आहे आणि खरपुडी सारखंच एक कृषी केंद्र इथं झालं, जवळपास 250 एकर जागा रिकामी हो। फळ प्रक्रिया उद्योग, या फळावर प्रक्रिया झाली पाहिजे, मोसंबीवर आंब्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, इथला आंबा एक्सपोर्ट झाला पाहिजे, या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, म्हणून एक कृषी प्रक्रिया व फळ प्रक्रिया उद्योग मोठा इथं उभा करावा, ही एक आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर या अशा अनेक मागण्या, मी किती मागण्या करू शकतो, परंतु नेत्यांना बोलणं असल्यामुळं पहिलाच कार्यक्रम आहे, नंतर बार भाऊंना बोलायचं, एकाच याच्यात सगळ्या मागण्या कशा मंजूर करून घ्यायच्या, म्हणून आमचा जो खेळाडूचा तालुका आहे, अकोला हे जे गाव आहे लगतचं, हे कबड्डीचं पार्टी झोपून देत नाही, थांबून देत नाही आणि थकून देत नाही। थोडं थकायला लागलं फोन येतो,
तर आराम चालला ना आमचे संघटन मंत्री. नाही ना सर हा जरा कार्यक्रम काही बंद आहे ना, म्हणजे लगेच फेसबुक आणि ते आमचे पार्टी लगेच पार्टी. जनतेसाठी 24 तास कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी अवेलेबल असलं पाहिजे. हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पासून एकनाथ शिंदे असतील, अजित दादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, की पूर्ण बहुमताने या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी, शिवसेना असेल, अजित दादा राष्ट्रवादी गट असेल, पूर्ण ताकदीनं लाडक्या बहिणीसहित या महाराष्ट्रातला मतदार मायबापांनी चांगल्या बहुमताने विजय करून या महाराष्ट्रामध्ये जे एकनाथ शिंदे साहेबांचं 2.5 वर्ष सरकार होतं ते ब्रँडेड करून पूर्ण बहुमताने 5 वर्ष सत्ता देण्याचं काम या महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातल्या जनतेने केलं. त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. 2.5 वर्ष ठाकरे सरकार होतं. ठाकरे सरकारच्या काळातल्या योजना आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री त्या काळातले देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री अजित दादा असतील, त्यांच्या योजना बघा ना आताची योजना बघा. अरे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं महाराष्ट्रामध्ये एक है तो सेफ है हा नारा घेऊन या महाराष्ट्रातला मतदार भारतीय जनता पार्टी, महायुती, शिवसेना असतील, राष्ट्रवादी असतील, पाठीशी पूर्णपणे ताकदीनं उभा राहिला. म्हणून आपले 230 आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले. आणि त्यात 5 आमदार आमचे आपले. ही कार्यकर्त्याची ताकद आहे, ही मतदाराची विश्वासार्हता आहे. तो विश्वासार्हताला आम्ही तुम्हाला सांगितलंय, कार्यकर्त्याची मेहनत, मतदाराची विश्वास, त्या विश्वासाला कधीच तडा जाऊन नाही द्यायचा. पण निवडणुका नारायण तुझी झाली, अर्जुन भाऊची झाली, मुख्यमंत्री झाली, लोकसभेची झाली, पाहता निवडणूक कार्यकर्त्याची. जेवढ्या ताकदीनं कार्यकर्ते आमच्यासाठी काम केलंय तेवढ्या ताकदीनं आम्ही आमदार म्हणून तुमचा एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहणार. माझा स्वभाव आहे निवडणूक उभाऱ्यावर सोडित नाही. बदनापूर नगर पंचायतला सगळे एकटेच, मी एकटा होतो, सगळे येत होते. मेलं सरकार तर आपलंच येईल बदनापूर नगर पंचायत, आणि ते आणलंय, पूर्ण बहुमतात आणलंय. किशोर शिरसाट, C24 तास, जालना. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.